श्रावकांनी आपल्या प्रगतीसाठी जीवनात समर्पण भावना ठेवणे आवश्यक आहे. स्वतःची किंमत ओळखून कमतरता नष्ट करत सकारात्मक विचारांची कास धरली तरच प्रगतीचे ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन परमपूज्य 108 निर्यापक मुनी श्री वीर सागरजी महाराज यांनी केले. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील दिगंबर जैन मंदिरात आयोजित ग्रीष्मकालीन वाचन कार्यक्रमाअंतर्गत ते बोलत होते. प्रवचनात पिरामिडचे उदाहरण देत महाराज म्हणाले की ज्याप्रमाणे पिरामिडचा तळ मोठा आणि वरचे टोक एका सूक्ष्म बिंदू एवढे असते, त्याप्रमाणे व्यक्तीने आपले विचार मोठे ठेवावेत, जेणेकरून सूक्ष्म ध्येय गाठता येईल. गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा बलिदानासाठी समर्पणाची तयारी ठेवा. परिपूर्ण कोणीही नसतो. जर आपण परिपूर्ण असतो तर आज देव झाला असतो. त्यामुळे अंतर्मनात सकारात्मकता बिंबवणे गरजेचे आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून